गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आज आपण पाहूया 16 तारखेचे ॲनालिसिस. त्याआधी आपण पाहूया 15 तारखेला मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिला होता. जर आपलं ॲनालिसिस कोणी पाहिलं असेल तर आपलं काय ठरलं होतं, जर मार्केट थोडंसं गॅप ओपन होत असेल आणि तिथून जर मार्केट डाऊन येण्याचा विचार करा, म्हणजे वेट करा मार्केट डाऊन येण्याचा. इथे एक बॉक्स दिला होता असा, बरोबर. त्या बॉक्समधून मार्केट रिव्हर्सल होईल, पण मार्केट आलं का डाऊन साईडला, गॅप ओपन तर झालं पण मार्केट डाऊन साईडला आलं नाही. मार्केटने काय केलं, इथं जर एक बघितलं तुम्ही थोडासा विचार करून, तर मार्केटने इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आणि असं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवलेलं आहे मार्केटने बघा. त्याच गॅप अप ओपन होऊनमध्ये ते हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आणि त्याची एक नेक लाईन ब्रेक केली. त्याच्यानंतर ना लेग लाईन ब्रेक करता हॅमर होता, हॅमर बनवून मार्केट बूम अप साईडला एक चांगल्या प्रकारे अप साईडला मोमेंटम दिली मार्केट, बरोबर आहे. तर हे होतं सुरुवातीचा ट्रेड कालचा. हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून मार्केट अप साईडला गेलं. कोणची लेवल होती आपली FVGचा, कोणचा 25,283चा एक FVG होता, त्याला मार्केटने ब्रेक केला. याच्याच अर्थ मार्केट वर जाणार होतं. इथं जर बघितलं तुम्ही तर मार्केटने इथं ब्रेकआउट देऊन परत रिटेस्ट करून परत वरच्या साईडला गेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, लिक्विडिटी क्रिएट चालू करायला केली. कोणत्या मुवमेंटमध्ये, हा एकच मूव आता, म्हणजे इथं हा एकच मूव आता. इथून बेरिशचा विषय होता का, काहीच पॅटर्न नव्हता बनला किंवा बुलिश पॅटर्न बेरिश कोणताच पॅटर्न तयार नव्हता झाला. फक्त ह्या एरियात मार्केटने एक लिक्विडिटी बनवायला तयार केली, लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट अप साईडला डायरेक्ट हायची लिक्विडिटी होती 25,360च्या आसपास, बरोबर. 25,360ला मार्केट डायरेक्ट टच झालं. तिथून 25,360ला लिक्विडिटी घेतली, 25,360ला मार्केट टच झालं. त्याच्यानंतर मार्केट 25,360ची लिक्विडिटी स्वीप केली होती. टच झाल्याच्यानंतर इथे विचार करायचा थोडासा. 25,360ची मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे मार्केट इथून वर जाणार आहे का, नाही जाणार. तिथून मार्केट डाऊन साईडला नव्हतं, डाऊन साईडला येणार होतं. तर ह्याच्यात ही जो मूव आला होता इथून लिक्विडिटी स्वीप केल्याच्या नंतर, ह्याच्यात फक्त एकच FVG होता तुम्हाला, तो पण हा वाला 25,295च्या आसपास, म्हणजे 295च्या आसपास. मार्केटने इथं काय केलं, हा जर पॅटर्न बघितला, तर मार्केटनं ह्या लेवलला एक एंट्री भेटत होती ह्या 3 कॅन्डलमध्ये आणि इथे एक FVG होता. ह्या FVG मधून तुम्हाला एंट्री होते. FVG मधून इन्व्हर्टेड हॅमर बनला. इन्व्हर्टेड हॅमर बनून मार्केट डायरेक्ट 25,295 वर आले, बरोबर आहे. 25,295 हा एक ट्रेड भेटत होता कालच्याला आपल्याला. होतं मार्केटचं कालचं ॲनालिसिस. तर आज आपण 16 तारखेचं ॲनालिसिस पाहूया. 16 तारखेला मार्केट टोटली मार्केट जर विचार केला तर एक बुलिश ट्रेंडमध्ये, बरोबर आहे. बुलिश ट्रेंडमध्ये आहे. मार्केटला वरच्या साईडला एकच रेजिस्टन्स सध्या तरी इथं 25,365चा कालचा डेचा हाय एवढ्याच्या 25,365चा. ह्या डेची जर मार्केट लिक्विडिटी स्वीप करत असेल, तर मार्केट काय करू शकतं, एक डाऊन साईडला येऊ शकतं 25,776च्या आसपास, 25,776च्या आसपास, किंवा मग इथे एखादा सपोर्ट असेल त्या सपोर्टपर्यंत मार्केट येऊ शकतं. 25,276च्या आसपास मार्केट येऊ शकतं. पण मार्केटला एक बुलिश ट्रेंड आहे सध्या बघितलं तर. नंतर मार्केट इथं हे झाला एक रेजिस्टन्स 25,365चा. त्याच्यानंतर मार्केटला डायरेक्ट रेजिस्टन्स आहे 25,476, 25,476चा हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर मार्केटला डायरेक्ट एक रेजिस्टन्स आहे 25,337चा, हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला 25,337चा. आता इथं गॅप डाऊन गॅप पण सांगण्यात काय अर्थ नाही आहे.
पण गॅप अपचा सांगतो, गॅप डाऊनचा होऊ शकत नाही. मार्केट गॅप झालं तर गॅप ओपन होईल. तर मार्केट जर मोर दॅन 100 पॉईंट जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल, किती मोर दॅन 100 पॉईंटने जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल तर कुठं पण होऊ द्या, मग हे एरियात कुठं पण झालं तरी पण मोर दॅन 100 पॉईंट पाहिजे. एरियात होत असेल तर एक फिबोनाची लावा तुम्ही, फिबोनाची टूल आणि 0.618चा एरिया, 0.618च्या एरियावर ड्रॉ करून घ्या. मार्केट स्ट्रेट आलं पाहिजे. 0.618 एरियावर येत असेल तर मार्केट डायरेक्ट वर जाणार. 25,476 ह्याला जर ब्रेक करत असेल तर 25,537. समजलं? एवढंच ॲनालिसिस याचाच काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे. एकदा तुम्ही लक्ष द्या. खाली सपोर्ट आहे मार्केटला 25,276चा आणि 25,216चा आणि रेजिस्टन्स आहे 470, 25,337 आणि 25,587. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.